नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सौर यज्ञाच्या फायनल राऊंडमधील 3 गाणे गाण्यासाठी भैरवीला सावलीची गरज असताना जेव्हा आता सारंग हा भैरवीला सावली ही असिस्टंटसाठी काम करणार नाही हे सांगतो, त्याच वेळेस मात्र आता सावलीला गाणं गाण्यासाठी कसं बोलवायचं याचा विचार करून आता भैरवी अखेर शर्थीचे प्रयत्न करून सावलीला गाणं गाण्यासाठी कशी घेऊन येते। पण त्याच वेळेस आता हुशार जगन्नाथने खेळलेल्या एकाच डावाने सारंग आता गाणी ऐकण्यासाठी आल्यानंतर सावलीचे खरे रूप गाणे गात असताना सारंग कसा बघतो आणि सावली गाणे गात असल्याचे सत्यचा व्हिडिओ सारंग त्याच्या मोबाईलमध्ये काढून सावलीच्या हाताला धरून सारंग आता कसा मेंदळ्यांच्या घरी घेऊन येतो आणि तिलोत्तमासमोर सावली गात असल्याचा तो व्हिडिओ दाखवून सावलीला आता सारंग कसा न्याय मिळवून देतो, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता सारंगने सावलीला घरी आणून तिलोत्तमासमोर आता सावलीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि सावलीची काहीही चूक नसताना ऐश्वर्याने मोठा डाव रचून सगळे काही खोटे नाटे तिलोत्तमासमोर आणले। हे आता जेव्हा आता सारंग त्या सगळ्या चिठ्ठ्या तिलोत्तमाला दाखवतो, त्याच वेळेस आता सारंगने सावलीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि त्याच वेळेस सगळं काही चित्र सारंगने क्लिअर केलेलं असतं आणि त्यानंतर मात्र आता आसमीला सुद्धा आता मोठा वाईट वाटून अचंबा वाटलेला असतो। आता जर आपण ऐश्वर्याची बाजू घेतली तर आपलासुद्धा या घरात निभाव लागणार नाही असे वाटून आता आसमीने बरोबर सावलीची बाजू घेतलेली असते आणि त्यानंतर मात्र तरीसुद्धा आसमी आता सगळं काही क्लिअर कट झाल्यामुळे सारंगचा निरोप घेऊन आता तिची कपड्याची बॅग घेऊन आसमीने सुद्धा आता बाहेरचा रस्ता धरलेला असतो, कारण आता सावली ही 100 नंबरी सोनं असल्याचे समोर आणून आता आपला या घरात काही निभाव लागणार नाही याची आता आसमीला खात्री झालेली असते आणि ताबडतोब आसमी आता तिथून जाऊ लागते। आता तिलोत्तमाला सुद्धा मात्र काही बोलता येत नसतं आणि जात असलेल्या आसमीला सुद्धा आता तिलोत्तमाची थांबण्याची हिंमत होत नसते। इकडे आता सोहमने ताराला फोन करून सावली घरी आल्याचे सांगितलेले असते आणि त्यामुळे ताराला खूप आनंद झालेला असतो। तारा विचार करते की सावली घरी आली म्हणजे आता आपले सौर यज्ञातील 3ही गाणे होईल आणि फायनल राऊंडसुद्धा होईल असा विचार करून आता पटकन आता तारा ही भैरवीकडे येते आणि सावली ही मेंदळ्यांच्या घरी आलेली खुश खबर आता ताराने ही भैरवीला दिलेली असते। भैरवीला आनंद झालेला असतो खरा, पण आता सारंगने सावलीला गाण्यासाठी मनाई केली असल्याचे सत्य भैरवीला समजलेले असते आणि आता इकडे त्यासाठी भैरवी पुन्हा एक नवीन डाव खेळते। सारंगने जरी आता सावलीला कामावर येण्याची मनाई केली तरी आपण सावलीला फोन करून बघू, कदाचित सावली ही सारंगला समजावील असा विचार येऊन आता भैरवीने सावलीला फोन केलेला असतो। भैरवी सावलीला फोन करते आणि म्हणते की सावली, आपलं ना आता 3 गाण्याची रिहर्सल तू सुरू कर, सौर यज्ञाच्या फायनल राऊंडमध्ये 3 गाणे तुला गायचे आहे। तर आता सावली म्हणते की भैरवी माई सॉरी, पण सारंग सरांनी मला गाणे गाण्यासाठी मनाई केली आणि मी सारंग सरांच्या इच्छेविरुद्ध काहीच करू शकत नाही आणि गाणी गाऊ शकत नाही। भैरवी म्हणते की सावली, अगं तू विसरू नकोस, तू मला शब्द दिला आहे आणि तेही देवाच्या साक्षीने, तुझ्या विठ्ठलाच्या साक्षीने, तेव्हा तू तुझा शब्द कसा मोडू शकते। सावली म्हणते की मला माहिती आहे माई, मी देवाच्या साक्षीने तुम्हाला शब्द दिला आहे, पण सारंग सरांनी सुद्धा मला शब्द घातला आहे, तेव्हा सारंग सरांचा शब्द मी मोडू शकत नाही आणि त्यासाठी मी आता गाणे गाऊ शकत नाही। सारंग सरांनी जर मला गाणे गाण्याची परवानगी दिली तरच मी काहीतरी करू शकते असे स्पष्ट शब्दात आता सावलीने भैरवीजीला समजावलेले असते आणि त्याचबरोबर आता भैरवीचा सुद्धा नाविलाज झालेला असतो। आता इकडे भैरवी विचारात पडते, सावलीला गाणे गाण्यासाठी बोलवायचं तरी कसं।
त्यानंतर आता भैरवी ही एकनाथरावला फोन करून सावली गाणं गाणार नसल्याचे आता सांगते आणि म्हणते की तुमच्या सावलीने आणि तुम्ही लहानपणी मला शब्द दिला होता, काहीही करून तुम्ही सावलीला गाणं गाण्यासाठी तयारच करा. आणि त्यासाठी आता सावलीने ज्यावेळेस एकनाथरावला फोन केलेला असतो त्यावेळेस आता एकनाथरावाने सावलीला अखेर ते गाणं गाण्यासाठी आता तयारी दाखवायची सांगितलेली असते आणि एकनाथरावसाठी आता सावली ही गाणं गाण्यासाठी तयार झालेली असते. आणि आता ठरलेल्या दिवशी आता इकडे सारंगला काही एक न सांगता आता सावली मात्र गाणं गाण्यासाठी स्वरयज्ञामध्ये गेलेली असते. इकडे आता जगन्नाथ आणि सगळे जजेस सगळे श्रोते आता ताराचं गाणं ऐकण्यासाठी तिथे आलेले असतात. तर भैरवीने आता 50 लाखाचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा केलेलं असतं. आणि आता सावली त्या स्वरयज्ञामध्ये 3 गाणं गाणार असते. आणि आता भैरवीने इकडे सावलीला गाणं गाण्यासाठी पाठीमागच्या रूममध्ये सगळी तयारी केलेली असते. इकडे आता जगन्नाथने मोठा प्लान केलेला असतो. आणि आता ताबडतोब आता जगन्नाथ हा सारंगला फोन करतो आणि म्हणतो की सारंग, आज सत्य तुझ्या आजूबाजूला जे आहे ते तुला दिसत नाही आणि तेच सत्य आता तुझ्यासमोर जर आणायचं असेल ना तर ताबडतोब स्वरयज्ञामध्ये ये. त्या ठिकाणी तुला सावलीचे आत्तापर्यंत लपलेले सगळे सत्य तुला दिसेल, असे म्हणत आता जगन्नाथने फोन ठेवलेला असतो. आणि सावली ही स्वरयज्ञामध्ये पुन्हा आता तारासाठी असिस्टंट म्हणून गेली की काय असे आता सारंगच्या लक्षात येते. आणि पटकन आता सावली ही घरी नसल्याचे आता सारंगला समजलेले असते आणि पटकन सारंग त्याच्या कारमधून आता स्वरयज्ञामध्ये येतो. आणि आता इकडे तिकडे बघू लागतो. तारा ही गाणं गाण्यासाठी रेडी झालेली असते. आणि त्याचबरोबर आता सगळे श्रोतेसुद्धा तिथे बसलेले असतात. जगन्नाथ आणि सगळे जजेससुद्धा आलेले असतात. आणि अखेर इकडे भैरवीने सगळी तयारी करून आता सावली ही गाणं गाणार असते. सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो पण सारंगला काही सावली दिसत नसते. आणि त्याच वेळेस आता जगन्नाथने आता इशारा करतात. जगन्नाथचा माणूस हा सारंगकडे येतो. आणि पटकन आता जगन्नाथचा माणूस सावलीला शोधताय असे सारंगला विचारतो. तर सारंग म्हणतो हो. तो माणूस म्हणतो चला मी दाखवतो. आणि तो माणूस आता सावलीकडे ज्या रूममध्ये सावली गाणार असते त्या दरवाजेपाशी जाऊन सारंगला सोडताच आता त्या दरवाजाच्या काचाच्या एका फटीतून आता सावली ही स्पीकर घेऊन तिथे उभी असल्याचे सारंगला दिसते. आणि समोरच वर एक माईक असतो. आणि पटकन आता इकडे सगळी तयारी होता क्षणी ताराच्या गाण्याला सुरुवात होते. आणि सावलीच्या आवाजात समोर स्टेजवर तारा गाणं गाऊ लागते. सारंग आता ते सगळं बघतो. सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि आत्तापर्यंत असिस्टंट म्हणून तारासाठी काम करणारी सावली स्वतः गाणं गात असल्याचे सत्य सारंग समोर येऊन पटकन आता सारंग त्याच्या मोबाईलमध्ये आता त्या गाण्याचे सगळे व्हिडिओ सावलीचा काढून आता त्या मोबाईलमध्ये त्याने कॅप्चर केलेला असतो. आणि गाणं संपताक्षणी दरवाजा उघडून सारंग आता सावलीचा हात धरतो आणि म्हणतो की सावली, अखेर आजपर्यंत माझ्यापासून लपून ठेवलेलं हे सत्य मला समजलंय. आणि सारंग आता सावलीचा हात धरून तसाच आता सावलीला त्या रूममधून घेऊन जाऊ लागतो. सारंग म्हणतो की सावली, मी तुला सांगितलं होतं ना ताराकडे जाऊ नको आणि त्या भैरवीचं काम करू नकोस, तरीही आज तू माझं ऐकलं नाही. आणि तुझी अशी काय मजबुरी होती की जेणेकरून तुला इथे यावरनं भाग पडलं. सावलीला आता काही बोलता येत नसतं. आणि सारंग आता सावलीला घेऊन आता तिलोत्तमासमोर येत तिलोत्तमाला सावलीच्या त्या गाण्याचा कसा व्हिडिओ दाखवतो. आणि सावलीच्या सत्याचा आरसा दाखवून आता तिलोत्तमा सावलीसाठी कोणता भयानक निर्णय घेते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.